सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे। ही साबुदाण्याची सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही उपवासाला करून खाऊ शकता, इतकी टेस्टी ही रेसिपी। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा 2 बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा त्याची साल काढून घेऊन स्वच्छ किसून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून बटाटा लाल पडणार नाही। याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे। या रेसिपीसाठी तुम्ही साबुदाणा भिजवण्यासाठी विसरला असाल तरीही चालेल, कारण ही रेसिपी कच्च्या साबुदाण्याची आहे। हा साबुदाणा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि एकदम पिठासारखा करायचा नाही, जाडसर असंच आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो लगेच बारीक होईल आणि रेसिपीला पण चव देईल। तिखटपणा येण्यासाठी आपल्याला इथे 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल, आणि जर तुम्ही ही रेसिपी तुमच्या लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं किंवा नाही टाकली तरीही चालेल। जो आपण बटाट्याचा खीस तयार केला होता तो मिक्सरच्या याच भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। जर या भांड्यामध्ये बसत नसेल तुम्ही मिक्सरचं मोठं भांडं घेतलं तरीही चालेल, किंवा यामध्येच थोडं थोडं करून घातलं तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याच्यानंतर थोडंसं पाणी घाला, 3 ते 4 चमचे, आणि हे मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। याची छान अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। अजिबात यामध्ये कुठल्या गाठी नाहीत राहिल्या पाहिजे, एकदम पातळ अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, मऊ अशी एकदम रवाळ अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। कोणतीही गाठ राहिलेली नाही, कारण यामध्ये आपण बटाटा खिसून घेतला होता। जर तुम्ही बटाटा चिरून घेतला असता तर आधीमध्ये असा बटाटा आपल्याला राहतोच कच्चा अख्खा। सो याच्यासाठी आपण बटाटा खिसून घेतलेला आहे। एका वाटीमध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घालायची, आणि जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला खात नसेल तुम्ही नाही घातली तरीही चालेल। याच्यानंतर 1 चमचा आपल्याला सफेद तीळ घालायचे आहेत। हे जे सफेद तीळ आहे ते तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा असेच कच्चे घेतले तरीही चालतील। अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, म्हणजेच ही मिरची पावडर घेतलेली आहे, गरम मसाला नाही। थोडीशी हळद घालायची आहे, तुम्ही अर्धा चमचा घालू शकता किंवा चिमूटभर घातली तरीही चालेल। 1 चमचा धना पावडर घालायची आहे। जर तुमच्याकडे धना पावडर नसेल तर तुम्ही कोथिंबीर घातली तरीही चालेल। अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत। आता हे आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत। याच्यानंतर हे जे मसाले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही हाताने करू शकता किंवा चमच्याने केले तरीही चालतील। इथेच आहे जे आपण मसाले तयार केलेले आहेत ते या तेलामध्ये घालून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलामध्ये मसाले भाजले जातील आणि छान अशी त्याची चव निघून येईल। मसाला घातल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे, नाहीतर तुमचा मसाला करपून जाईल। सो मसाला जळायला खूप वेळ लागत नाही। सो एकदा तुम्ही तेलामध्ये मसाला घातला की गॅस बंद करायचा आहे। जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं त्यामध्ये हे मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला घालून घ्यायचा आहे, सगळा घालून घ्यायचा तुम्ही चमच्याच्या मदतीने। आता याच्यानंतर आपल्याला हे मसाला घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण मसाले घेतलेले आहेत त्याची चव आपल्या पिठाला लागली जाईल। हे एकसारखं मिक्स करायचं आहे, कुठेही हे मसाल्याच्या गाठी नाहीत राहिल्या पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा आपल्या बॅटरला कलर आलेला आहे, कारण आपण यामध्ये रेड चिली पावडर घातली होती, लाल तिखट घातलं होतं, हळद घातली होती। सो त्याच्यामुळे हा आपल्या पिठाला कलर आलेला आहे। वास खूप छान येतो, कारण जिरे मोहरी वगैरेचा आपण तडका दिलेला आहे। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। 1 ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये आपल्याला अशा प्रकारे पायपिंग बॅग लावून घ्यायची आहे। ही पायपिंग बॅग आहे जी केकवाले यूज करतात। जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते आपल्या या पायपिंग बॅगमध्ये भरायचं आहे। पीठ भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी तुमची पायपिंग बॅगची साईज आहे त्याच्यानुसारच तुम्ही यामध्ये पीठ भरायचं आहे। जास्त पीठ भरू नका, नाहीतर ते बाहेर येईल। मीडियम असं हे पीठ भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही पायपिंग बॅग उचलता येईल। नाहीतर तुम्ही जर जास्त पीठ भरलं यामध्ये तर तुम्हाला पायपिंग बॅग उचलता येणार नाही आणि वरच्या बाजूने तुमचं पीठ बाहेर येईल। सो त्याच्यासाठी थोडं कमी भरलेलंच बरं असतं। अशा प्रकारे हे आता पीठ भरून झालेलं आहे आणि धरायला त्याला जागा होईल। कैचीने थोडंसं त्याचं तोंड कापून घ्या आणि अशा प्रकारे उकळलेल्या तेलामध्ये छोट्या छोट्या चकल्या सोडून घ्यायच्या आहेत।
तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही तो करू शकता। इथे मी 3 पद्धती सांगितलेल्या आहेत। ही आहे पहिली पद्धत की तेलामध्ये डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे चकल्या सोडू शकता। मीडियम ते लो फ्लेमवर तुम्ही ह्या चकल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। हाय फ्लेमवरती फ्राय करू नका, नाहीतर ते वरच्या बाजूने करपल्या जातील आणि आतून शिजणार नाही। सो अशा प्रकारे या तेलामध्ये तुम्ही फ्राय करू शकता। आणि चकली तेलामध्ये घातल्यानंतर लगेच काढण्याचा प्रयत्न करू नका, ती तुमच्या चमच्याला चिकटली जाईल। जेव्हा ही चकली फ्राय होते तेव्हा ती स्वतःहूनच आपोआप वरती येते तेलावरती, तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की ही चकली फ्राय झालेली आहे। जर तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्या चमच्याला चिकटेल आणि तुटून जाईल। अशा प्रकारे आपली चकली फ्राय करून झालेली आहे। तुम्ही ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता। ही चकली काढताना टिश्यू पेपरचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते तुमच्या शरीरात जाणार नाही, टिश्यू पेपर शोषून घेईल। ही आहे दुसरी पद्धत। जी आपल्याकडे आलं खिसण्याची खिसणी असते ती अशी तेलामध्ये ठेवायची आहे 1 ते 2 मिनिटे, जेणेकरून ही खिसणी गरम होईल। तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा याच्यावरती अशा प्रकारे तेल टाकू शकता, जेणेकरून ती लवकर गरम होईल। 2 मिनिटानंतर तुम्ही ही खिसणी तेलातून बाहेर काढायची आहे। खिसणी बाहेर काढताना लक्षपूर्वक काढा, नाही तर तुमच्या हाताला चटका बसेल, जो तुम्ही कपड्याने वगैरे धरू शकता। पण ही सोपी पद्धत आहे। आता 2 मिनिटे झालेली आहेत आणि ही खिसणी आपण बाहेर काढलेली आहे। याच्यानंतर जेवढा भाग तुम्ही तेलामध्ये ठेवला होता गरम करण्यासाठी तेवढ्या भागावरती अशा प्रकारे चकली घालून घ्यायची आहे आणि नंतर ही तेलामध्ये सोडून द्यायची। जेव्हा ही चकली शिजली जाईल तेव्हा ही चकली आपोआप सुट्टी होईल। काढण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर ती तुटली जाईल। मीडियम आचेवरती तुम्ही ही चकली फ्राय करू शकता। ही झाली दुसरी पद्धत। आज आपण 3 पद्धती बघणार आहोत। पहिली पद्धत मगाशी बघितली, ही आहे दुसरी पद्धत। सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही चकल्या करू शकता। आता बघूयात आपण तिसरी पद्धत। तिसरी पद्धत म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की कुरकुरे वाकडे तिकडे असतात, त्याचप्रमाणे माणसंसुद्धा कधी कधी वाकडे तिकडे असतात। सो माणसांचे स्वभाव वाकडे तिकडे असतात। तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। ज्याप्रमाणे आपण पहिल्या 2 पद्धतीसाठी तेल गरम करून घेतलं होतं तसंच गरम करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे कुरकुरे वाकडे तिकडे असतात त्याचप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे याचे कुरकुरे बनवू शकता। ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता, नाश्त्याला बनवू शकता, उपवासासाठी सुद्धा बनवून खाऊ शकता। इतकी टेस्टी ही रेसिपी असते। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। आपल्या फॅमिली मेंबर्सची कशी झाली होती। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये।